नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर. आज आपण इरा सेशन 2024 न्यू इरामधील सेशन नंबर 6 पाहणार आहोत. लॉग इन केल्यानंतर रिझ्यूम लर्निंग करा, लँग्वेज मराठी करून घ्या. आणि सेशन नंबर 6 कुठे पहा. सेशन नंबर 6 ओपन केल्यानंतर इथे थेअरी आवर आणि लॅब आवर असे दोन पर्याय दिसतील. थेअरी आवरमध्ये जे काय आहे ते सगळं ऐकायचं आहे, लॅब आवरमध्ये जे काय आहे ते सगळं सोडवायचं आहे. लॅब आवरला क्लिक करा, टायपिंग प्रॅक्टिस टेस्टला क्लिक करा, स्टार्ट करा. नेक्स्ट इथे जे काही टायपिंग दिलेलं आहे ते टाईप करून घ्या. सेव्ह. ओके. SIM समोर एंड एक्झाम, कन्फर्म. ओके. पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग. ते एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ ऐका, त्यानंतर मग पुढची प्रोसेस चालू होईल. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही व्यवस्थित मार्क पाडता येतील. तसेच आपल्या IIT कॉम्प्युटर पंढरपूर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला भरतीविषयी सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. म्हणजे लेटेस्टमध्ये ज्या काही भरती निघालेल्या आहेत त्याविषयी व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, इंटरनेटचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तसंच तुम्हाला टॅलीचेही सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. पहा सेल्फ पाथ लर्निंग, प्रोसीड, रिप्ले. नेक्स्ट. इथे क्वेश्चन ओपन व्हायला थोडा वेळ लागेल. पुन्हा चालू करावं लागेल. इरा प्रोसीड, स्टार्ट. पहा पहिला प्रश्न इंग्लिशमध्ये आलेले, लँग्वेज मराठी घेऊ आपण. बॅकला जाऊ, इथे जाऊन मराठी, इथून लँग्वेज तुम्ही चेंज करू शकता. प्रोसीड, स्टार्ट. कीबोर्ड किंवा माऊस यांच्या विना कॉम्प्युटर चालू शकतो, परंतु ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय नाही. याचं उत्तर आहे बरोबर. सबमिट. पुढील प्रश्न पहा. ऑपरेटिंग सिस्टीमची संकल्पना सर्वप्रथम डॅश डॅश यांनी शोधली आणि डॅश डॅश या नावाने OS बाजारात आणली. याचं उत्तर आहे सर्वप्रथम विंडोज यांनी शोधली आणि मायक्रोसॉफ्ट या नावाने बाजारात आणली. विंडोज, मायक्रोसॉफ्ट. पर्याय क्रमांक 2. सबमिट. नेक्स्ट. पुढील प्रश्न पहा. ऑपरेटिंग सिस्टीम पुढीलपैकी कशात सहाय्य करते? ऑपरेटिंग सिस्टीम पुढीलपैकी कशात सहाय्य करते? ह्याचं उत्तर आहे अगदी सोप्या प्रक्रिया साध्य करण्यासाठी हजारो निम्नस्तरीय ऑपरेशन करते. पर्याय क्रमांक 4. सबमिट. पुढील प्रश्न पहा. चौथा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते कॉम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य आहे? खालीलपैकी कोणते कॉम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य आहे? त्याचं उत्तर आहे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संसाधनाचे व्यवस्थापन करणे. पर्याय क्रमांक 1. सबमिट. पुढील प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणती विविध ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे आहेत?
पुढीलपैकी कोणती विविध ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे आहेत? याचं उत्तर आहे लिनक्स. पर्याय क्रमांक 5. सबमिट. नेक्स्ट. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी काय ऑपरेटिंग सिस्टीमच्या फंक्शनचा भाग आहे? याचं उत्तर आहे वापरकर्ता आणि सिस्टीम यांच्यातील संवाद साधून देण्यात एक भाषांतरकार म्हणून मदत करणे. पर्याय क्रमांक 2. सबमिट. पुढील प्रश्न आहे, मानवी इनपुट भाषा समजण्यासाठी आणि नंतर आपल्याला इच्छित परिणाम देण्यासाठी कॉम्प्युटर काय करतो? याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्याच्या इनपुट मशीन लँग्वेजमध्ये बदलून घेते. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे, ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रमुख कार्यापैकी एक म्हणजे प्रोसेस व्यवस्थापन. प्रोसेस व्यवस्थापनाच्या अंतर्गत OS जे कार्य करते त्याचे वर्णन पुढीलपैकी कोणत्या विधानामध्ये आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रत्येक प्रोसेसचे कोणतेही हँगिंग किंवा जॅमिंग न होता योग्य व्यवस्थापन करणे. पुढील प्रश्न पहा, पेरिफेरल डिव्हाइसच्या व्याख्येनुसार तो कॉम्प्युटरचा अत्यावश्यक भाग नसणारा कीबोर्ड किंवा प्रिंटर यासारख्या कॉम्प्युटर डिव्हाइस असतो. अशा डिव्हाइसेसच्या व्यवस्थापनाची काळजी OS द्वारे घेतली जाते आणि या प्रोसेसला डॅश डॅश असे म्हणतात. याचं उत्तर आहे पेरिफेरल मॅनेजमेंट. पर्याय क्रमांक 4. सबमिट. पुढील प्रश्न पहा, फाईल कोणत्या स्थानामध्ये डॅश डॅश रूपात स्टोअर करायची हे ऑपरेटिंग सिस्टीम ठरवते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मेमरी. पुढील प्रश्न पहा, कॉम्प्युटर चालवण्यासाठी पुढीलपैकी काय अत्यावश्यक असते? याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. पर्याय क्रमांक 2. सबमिट. पुढे एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ कंप्लीट पाहायचा आहे तुम्हाला. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे पुढील प्रश्न ओपन होणार आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ इथे स्किप केला, सोडला किंवा जर तुम्ही बॅकला गेला तर हा तुमची जी पायरी आहे सेल्फ लर्निंग पाथची ती कंप्लीट होत नाही. त्यामुळे तुम्ही पुढील नॉलेज चेककडे जाऊ शकणार नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कंप्लीट ऐका. तसंच ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. तसेच आठवणीने बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे, आपला सेल्फ लर्निंग पाथ संपलेला आहे. पुढे आहे तर नॉलेज चेक, गायडेड डू इट युअर सेल्फ. डू इट युअर सेल्फ ओपन करा. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. नेक्स्ट करा आणि पहिला प्रश्न पहा, आपल्या सिस्टीमच्या डेस्कटॉपला रिफ्रेश करण्यासाठी माऊसचे उजवे बटन क्लिक करून शॉर्टकट ड्रॉपडाऊन मेनू किंवा संदर्भ मेनू वापरा. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. डेस्कटॉपला राईट क्लिक करून रिफ्रेश करा, त्यानंतर सबमिट करा. हे प्रश्न अशाच पद्धतीने सोडवायचा आहे. रिट्रायला पडला हा प्रश्न, परत सोडवू आपण. डेस्कटॉपला रिफ्रेश करण्यासाठी माऊसचे उजवे बटन क्लिक करून शॉर्टकट ड्रॉपडाऊन मेनू किंवा संदर्भ मेनू वापरा. बरोबर आहे, असंच सोडवायचा आहे हा प्रश्न. सबमिट. बघा 2-3 वेळा क्लिक केल्यानंतर हा प्रश्न आपोआप सुटलेला आहे. पुढील प्रश्न पहा, नोटपॅड प्रोग्राम उघडा. फाईल पेज सेटअप वापरून पेज साईज A4 म्हणून बदला आणि लँडस्केप म्हणून सेट करा. नोटपॅड ओपन करायला सांगितलेलं आहे. इथे फाईलला क्लिक करा, स्क्रोल डाऊन करा. विंडोज ॲक्सेसरीज वरती क्लिक करा. त्याच्यामध्ये नोटपॅड पर्याय कुठे पहा, इथं आहे नोटपॅड, वर्डपॅड आहे तो. इथं आहे नोटपॅड ओपन करा. त्यानंतर फाईलवरती जायचं आहे, त्यामध्ये पेज सेटअपला जायचं आहे आणि काय सांगितलेलं आहे A4 करायला सांगितलेलं आहे. इथून ते A4 करून घ्या. ऑलरेडी A4 आहे आणि इथं पोर्ट्रेट आहे, त्याऐवजी इथं लँडस्केप करा आणि ओके करा. फाईलमध्ये जायचं आहे, पेज सेटअपला जायचं आहे, त्यानंतर इथे A4 करायचा आणि इथे लँडस्केप करून ओके करायचं आहे. प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न पहा, नोटपॅड प्रोग्राम उघडा. नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड टाईप करा. फॉर्मॅट फॉन्ट वापरून त्याचे फॉन्ट एरियल, स्टाईल बोल्ड, इटॅलिक आणि साईज 20 म्हणून सेट करा.
स्टार्ट करा. नोटपॅड उघडायला सांगितलेलं आहे ह्या ओपनमध्ये केलं तरी चालेल किंवा दुसरं नोटपॅड ओपन करा. स्टार्ट, विंडोज ॲक्सेसरीज, नोटपॅड. त्याच्यामध्ये हे वाक्य आपल्याला टाईप करायचं आहे, नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड. हे वाक्य इथं टाईप करून घ्या. वाक्य टाईप केल्यानंतर काय सांगितलं आहे बघा, इथे पूर्ण स्टेप दिलेले आहेत. फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, त्यानंतर फॉन्टमध्ये जायचं आहे. तुमचं तुम्ही स्वतः प्रश्न व्यवस्थित वाचला तर तुमचं तुम्ही स्वतः सोडवू शकता. तुम्हाला कोणाची मदत घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही. फॉर्मॅटमध्ये जायचं, फॉन्टमध्ये जायचं आहे आणि एरियल फॉन्ट करायला सांगितलेलं आहे. इथं फॉन्ट दिसतंय, त्याच्यामध्ये एरियल कुठे पाहायचं आहे. इथं आहे एरियल. नसेल तर तुम्ही इथं ते स्पेलिंग टाईप करू शकता एरियलचं, ते तुम्हाला एरियल दिसेल. त्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे बघा, स्टाईल बोल्ड इटॅलिक करा. इथला बोल्ड आणि इटॅलिक करायचा आहे आणि साईज 20 करायचे. 20 वरती क्लिक करा. ओके करा. समोरचा जो टाईप केलेले शब्द आहे ते तुम्हाला त्या फॉन्टमध्ये, त्या स्टाईलमध्ये चेंज झालेले दिसतील. प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढील प्रश्न पहा. नोटपॅड प्रोग्राम उघडा. एडिट टॅबमधून पेजमध्ये टाईम आणि तारीख जोडा. प्रश्न ओपन करा. अगोदर जी नोटपॅड ओपन आहे ते क्लोज करा. स्टार्टवरती क्लिक करा. नोटपॅड प्रोग्राम उघडायला सांगितलेलं आहे. स्टार्टला क्लिक करा. विंडोज ॲक्सेसरीज, नोटपॅड. एडिट टॅबमध्ये जायला सांगितलेलं आहे, एडिट, आणि त्याच्यामध्ये जाऊन डेट अँड टाईम. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. माऊसचे राईट बटन क्लिक करून सॉर्ट बाय पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉन नावानुसार लावा. स्टार्ट एक्झाम करा. माऊसचे राईट बटन क्लिक करा. राईट क्लिक, सॉर्ट. अगोदर आपल्याला शो डेस्कटॉप आयकॉन करावं लागेल. त्यानंतर राईट क्लिक, सॉर्ट बाय डेस्कटॉप आयकॉन नावानुसार नेम. राईट क्लिक, सॉर्ट बाय नेम, सबमिट. ओके. पुढील प्रश्न पहा. माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू निवडा आणि ऑटो अरेंज द आयकॉन पर्याय एनेबल करा. राईट क्लिक करा. डेस्कटॉपवरती व्ह्यू पर्याय निवडा आणि ऑटो अरेंज द आयकॉन कुठे पहा. इथं आहे ऑटो अरेंज द आयकॉन. ते एनेबल करायचे. ते ऑलरेडी एनेबल आहे. आपण क्लिक केल्यामुळे ते डिसेबल झाले. ते पुन्हा एनेबल करा. पुन्हा राईट क्लिक, व्ह्यू आणि ऑटो अरेंजवरती क्लिक करा. ही 2 वेळा प्रोसेस करून मगच सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न पहा. माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉनचा साईज लहान करा. स्टार्ट करा. राईट क्लिक करा, व्ह्यू स्मॉल आयकॉन. राईट क्लिक, व्ह्यू स्मॉल आयकॉन, सबमिट. ओके. पुढील प्रश्न पहा. नोटपॅड प्रोग्राम उघडा. फाईल टॅब वापरून आपल्या नावासह डॉक्युमेंट नोटपॅड नावाने सेव्ह करा. स्टार्ट एक्झाम करा. नोटपॅड फाईल ओपन करा. फाईल, स्टार्ट, विंडोज ॲक्सेसरीज, नोटपॅड. आपल्या नावासह म्हटलेलं आहे त्यामुळे इथं तुमचं नाव टाईप करायचं आहे. तुम्हाला नाव टाईप करा.
आणि सेव्ह करायला सांगितलेलं आहे फाईल, सेव्ह ॲज, नोटपॅड नाव द्यायला सांगितलेलं आहे फाईलला, नोटपॅड, सेव्ह फाईल, सेव्ह ॲज नोटपॅड आणि सेव्ह. सबमिट करा, ओके करा. पुढील प्रश्न पहा. नोटपॅड ओपन करा, तुमचे नाव, पत्ता आणि रक्तगट टाईप करा. नंतर फाईल टॅबवर जा आणि तुमच्या कॉम्प्युटरमध्ये फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटनावर क्लिक करा. नोटपॅड ओपन करायचं आहे, त्याच्यामध्ये नाव, पत्ता, रक्तगट, त्यानंतर फाईलवरती जायचं आहे आणि सेव्ह करायची. सेव्ह बटनावरती क्लिक करा असं सांगितलेलं आहे, त्यामुळे सेव्हला क्लिक करा आणि सबमिट करा. ओके, नोटपॅड आपण ओपन केलं नव्हतं, जे आहे त्याच्यामध्ये मी ट्राय केलं तर होत नाही आहे, त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस पुन्हा करावी लागेल. फाईल, विंडोज ॲक्सेसरीज, नोटपॅड, नाव टाईप करा, फाईलवरती जायचं आहे, सेव्हला जायचं आहे, सेव्ह करायचं आहे, कुठलंही नाव देऊ, फाईल, सेव्ह, सबमिट, ओके. पुढील प्रश्न पहा. तुम्हाला टास्कबारवर प्रदर्शित करायचा आयकॉन सिलेक्ट करण्यासाठी टास्कबारवर राईट क्लिक करा. टास्कबार सेटिंग सिलेक्ट करून नोटिफिकेशन एरियामधून टास्कबारवर तुम्हाला हवी असलेली आयकॉन सिलेक्ट करा. राईट क्लिक, त्यानंतर पुढे काय सांगितलेले पहा. टास्कबारवर राईट क्लिक करा, सेटिंग्स सिलेक्ट करा. टास्कबार सेटिंग्स सिलेक्ट करून नोटिफिकेशन एरियामधून टास्कबारवर तुम्हाला हवे असलेले आयकॉन सिलेक्ट करा. नोटिफिकेशन एरिया कुठे पाहायचे आपल्याला, इथं आहे नोटिफिकेशन एरिया. सिलेक्ट आयकॉन अपेअर ऑन द टास्कबारवरती क्लिक करा. आता इथे तुम्हाला नोटिफिकेशन एरियामध्ये काय हवंय ते तुम्ही इथून एनेबल करू शकता. इथं तुम्हाला ते ॲड झालेले दिसतील, जे हवे ते घेऊन सबमिट करा. अनएक्सपेक्टेड एरर आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न पुन्हा सोडवावा लागेल. स्टार्ट करा. राईट क्लिक, टास्कबार सेटिंग, त्यानंतर नोटिफिकेशन एरिया, त्याच्यामध्ये सिलेक्ट आयकॉन, टर्न ऑन सिस्टम आयकॉन ऑन ऑर ऑफ. त्यानंतर पुढे बघा कोणता घ्यायचा आयकॉन, समजा व्हॉल्यूमचा घ्यायचा आहे, घेऊ शकता. इलेक्ट रेकॉर्ड घ्यायचा असेल तरी घेऊ शकता आणि सबमिट करा. प्रश्न बरोबर आलेला आहे, ओके करा. SIM एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म, ओके. पुढे आहेत नॉलेज चेक, स्टार्ट करा. नेक्स्ट, आपण पहिला प्रश्न पहा. आपण त्यांच्या वेबसाईटवरून आपले मासिक DTH पॅक रिचार्ज करीत आहात. आपण भीमला आपल्या UPI ट्रान्झॅक्शन मोड म्हणून निवडता आणि म्हणूनच आपल्याला वेबसाईटवरून देयक विनंती प्राप्त झाली आहे. आपण पेमेंट पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय निवडायचा? ह्याच्यापैकी कोणता पर्याय निवडायचा आहे? A अप्रूव्ह पे, पर्याय क्रमांक A सबमिट. आपण प्रवास करीत आहात आणि आता आपल्याला पैशाची आवश्यकता आहे. कोणत्या पर्यायातून आपल्याला आपल्या मित्राला पैशासाठी विचारू शकता? रिक्वेस्ट मनी, पर्याय क्रमांक A सबमिट.
आपल्याला आपल्या मित्राकडे पैसे पाठवायचे आहेत आणि आपल्याकडे त्याचा नंबर फक्त आपल्याकडे आहे. त्याला पैसे देण्याकरिता कोणता पर्याय निवडा? कॉन्टॅक्ट्स पर्याय क्रमांक बी. सबमिट. पुढील प्रश्न पहा. आपण आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपासू इच्छित आहात. आपण ज्या प्रकारे हे तपासू शकता त्या सर्व मार्गांना ओळखा. HDFC बँक आणि प्रोफाईल ह्या 2 ठिकाणावरून आपण करू शकतो. ए आणि सी. सेव्ह. पुढील प्रश्न पहा. आपण जवळच्या दुकानातून पेन खरेदी केले आहे. दुकानदार QR कोड डिस्प्ले स्टँडकडे निर्देश करते आणि आपल्याला पैसे देण्यास सांगतात. भीमचा कोणता पर्याय वापरून तुम्ही दुकानदाराला पैसे भरता येऊ शकतात? डी. पर्याय क्रमांक डी. खालीलपैकी कोणत्या फोल्डरमध्ये तुम्हाला नोटपॅड सापडेल? नोटपॅड सापडेल आपल्याला विंडोज ॲक्सेसरीजमध्ये. पर्याय क्रमांक 2. सबमिट. कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट कमांड असते? कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट कमांड असते? फॉर्मॅट. पर्याय क्रमांक 3. सबमिट. इथे दाखवलेला आयकॉन बघा. त्या कृतीसाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट बटन आहेत? हे कशाचं बटन आहे आपल्याला सांगायचं आहे. हे आहे Ctrl+S सेव्हचं. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता पर्याय नोटपॅड डॉक्युमेंट प्रिंट करत असताना प्रिंट विंडोमध्ये बदलता येत नाही? पर्याय क्रमांक ह्याचं उत्तर आहे पेज साईज. पर्याय क्रमांक 3. सबमिट. खालीलपैकी कोणत्या पर्यायाने फाईल एक्सप्लोरर ओपन केले जाऊ शकत नाही? फाईल एक्सप्लोरर ओपन केले जाऊ शकत नाही विचारते. त्यामुळे कंट्रोल पॅनल. पर्याय क्रमांक 3. सबमिट. एस एंड एक्झाम. कन्फर्म. ओके. पुढे आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट. नेक्स्ट. इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही चित्रपट पाहू शकता, गाणे ऐकू शकता आणि कॉम्प्युटरवर ऑनलाईन गेम खेळू शकता. याचं उत्तर आहे बरोबर. पर्याय क्रमांक 1. बरोबर. पुढील प्रश्न पहा. इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाईन शोधू शकत नाही. चूक. पुढील प्रश्न पहा. तुम्ही उत्पादने ऑनलाईन खरेदी करू शकत नाही. चूक. इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाईन गाणी ऐकू शकत नाही. चूक. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 6 संपलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. थांबूयात आपण. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये सेशन नंबर 7 रेकॉर्ड झाल्यानंतर. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.